दरम्यान गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आरडाओरड केल्यास बलात्कार झाला नसता या वक्तव्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या विधानानंतर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे। कदम हे आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतायत का असा सवाल विरोधकांनी केला। गृहराज्यमंत्र्यांना घटनेचं गांभीर्य राहिलंय का असाही सवाल करण्यात आलाय। आज एखादा विकृत विचाराचा एक पुरुष तिथे महिलेला काही गोड बोलतो, काय त्याला ब्रेन वॉशिंग करतो एक 1.5, 2, 3, 4 मिनिटांमध्ये, आणि मग जी काही घटना घडलेली आहे आपल्या समोर त्याची माहिती आहे। परंतु अशा वेळेला तिथे कुठलीही हाणामारी, तिथे कुठलेही आर्ग्युमेंट, तिथे कुठलेही फोर्स असं घडलेलं नाही। जे काही घडले ते अतिशय शांततेने घडून ते झालेलं आहे आणि त्यामुळे कोणी अलर्ट राहायचं तिथे म्हणजे किंवा तिथे ओरडाओरड चाललेली आहे, हाणामार झाली असं काहीच घडलं नाही। त्यामुळे कोणाला आजूबाजूच्या लेमॅन जे देखील आजूबाजूला उभे होते त्यांनाही ते कळलं नाही। राज्यमंत्र्यांनी वक्तव्य करत असताना थोडं भान ठेवलं पाहिजे। आता हे म्हणजे खरं म्हणजे राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि शिंदे सरकारमध्ये असे राज्यमंत्री बोलत असतील इतक्या अत्यंत गंभीर झालेल्या घटनेमध्ये प्रकरणात, त्यांच्या पक्षाचा एक आमदार सावकारे म्हणतो की अशा घटना घडतच असतात। असे आता याला काही लाज लज्जा सगळीच काय विकली का या लोकांनी की गुंडाळून ठेवली आहे कमरेला? थोडी तरी ठेवा। तर सत्ताधाऱ्यांनी योगेश कदम यांच्या वक्तव्यावरून सारवासारव केली आहे, ऐकूयात। योगेश कदम जे बोलले त्याला वेगळ्या पद्धतीने घेतलं गेलं। योगेश कदम जे बोलण्याचा प्रयत्न करत होते त्यात माझा स्वतःचा असा समज आहे की ते सांगण्याचा प्रयत्न करत होते की हा क्राउडेड एरिया आहे, लोक होते, ही बस काही आतमध्ये नव्हती, ही बाहेरच होती, पण लोकांना प्रतिकार होताना त्या ठिकाणी लक्षात आला नाही असं सांगण्याचा त्यांचा प्रयत्न होता। तथापि ते नवीन आहेत, यंग मिनिस्टर आहेत, काही करण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे मी त्यांना हा सल्ला देईल की अशा प्रकरणात बोलताना थोडं अधिक सेन्सिटिव्ह आपल्याला बोललं पाहिजे। तुम्ही अमुक असं म्हटला, तमुक तसं म्हटला असं काही मला विचारू नका। खरं तर काही थोडंसं तारतम्य हे सगळ्यांनी ठेवलं पाहिजे, आम्ही राजकीय लोकांनी पण ठेवलं पाहिजे। तर एकीकडे सत्ताधारी हे बचाव करत होते, दुसरीकडे विरोधक आरोप करत होते आणि अशातच आता योगेश कदम यांची प्रतिक्रिया समोर आली आहे। माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं स्पष्टीकरण योगेश कदम यांनी दिलंय। एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आमचं सरकार हे लाडक्या बहिणींचं सरकार आहे। महिलांच्या बाबतीमध्ये अत्याचार जे होत आहेत त्या बाबतीत 0 टॉलरन्स ही पॉलिसी आमच्या सरकारची पहिल्या दिवसापासूनची राहिलेली आहे। मी स्वतः गृहराज्यमंत्रीपद स्वीकारल्याच्या नंतर बहुतांश महाराष्ट्रामध्ये असलेल्या कमिशनमध्ये स्वतः मी बैठका घेतलेल्या आहेत। या बैठकामध्ये देखील ज्या सूचना मी केल्या होत्या, महिलांच्यावरती जे अत्याचार होत आहेत त्यासाठी पोलिसांनी जिथे कडक कारवाई करा अशा सूचना मी माझ्या प्रत्येक बैठकामध्ये दिलेल्या आहेत। नक्कीच काल जे काही वक्तव्य मी केलं त्याचा विरोधकांकडून हा विपर्यास केला जातोय। ज्यावेळेस मी तिथे स्वारगेट येथे गेलो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात आली की रहदारीचं ती जागा आहे आणि अशा रहदारीच्या जागेमध्ये जर का आमच्या बहिणीवरती अत्याचार होत असताना कोणी ऐकलं कसं नाही, कोणी मदतीसाठी धावून कसं गेलं नाही, हा प्रश्न जेव्हा म्हणजे त्या पोलिसांना विचारला त्यांनी जे मला उत्तर दिलं ते मी काल माझ्या प्रेसमध्ये मी सांगितलं। मला वाटतं याचा माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून ह्याचा राजकारणासाठी वापर जर का विरोधक करत असतील तर मला वाटतं ते अतिशय दुर्दैवी आहे। आमच्या सरकारची पॉलिसी ही महिलांच्या अत्याचाराच्या बाबतीमध्ये ही 0 टॉलरन्स पॉलिसी आमची आहे आणि जी कायम राहील। किंबहुना मी काल देखील म्हटलं होतं की जो काही आरोपी, ज्यावेळेला हा आरोपी पकडला जाईल तेव्हा त्याच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे अशा पद्धतीच्या आमच्याकडनं तिथे जे काही कायदेशीर बाबी करायच्या त्या केल्या जातील हे माझं कालचं स्टेटमेंट होतं। म्हणून आरोपीला वाचवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, उलट त्या आरोपीला
मुसक्या त्यांच्या आवडण्यासाठी पोलिसांची यंत्रणा गेले 2 दिवस परिश्रम घेत होती. त्याला यश देखील आलं. आणि आणखी एक मोठी बातमी आहे. इंद्रजीत सावंत यांना पुन्हा एकदा धमकी आलेली आहे. सोशल मीडियावरून यावेळेला धमकीचा मेसेज आलाय. सावंत माजलाय, थोड्या दिवसांचा पाहुणा आहे, घरी जाऊन खात्मा करू, असं धमकी सोशल मीडियावरून देण्यात आली आहे. केशव वैद्य नावाच्या इसमाकडून सावंतांना ही धमकी देण्यात आली आहे. इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना पुन्हा एकदा धमकी आलेली आहे. धमकीचा आशय जो असा आहे तो काही दिवसाचंच तुम्ही पाहुणा यांनी घरात घुसून खत्मा करू, केशव वैद्य नावाच्या व्यक्तीनं सोशल मीडियावरून ही धमकी दिलेली आहे. सर काय सांगाल, पुन्हा एकदा धमकी सत्र काही थांबताना दिसत नाही. याच्यावर काय बोलायचं असा एक माझ्यासमोर प्रश्न आहे. शासनानंच याच्यावर सगळ्यांवर कारवाई केली पाहिजे. सोशल मीडियातनं अशा पद्धतीनं धमक्या देण्याचं सत्र हे वारंवार सुरू असतं. त्याची काही जास्त दखल घ्यावी असं मला वाटत नसतं. आता शासन काय करतंय हे बघायला पाहिजे मला असं. पण खरा इतिहास समोर आणताना अशा पद्धतीच्या धमकीला सामोरं जाणं, एका बाजूला प्रशांत कोरटकर अद्याप पोलिसांना सापडला नाही, मात्र दुसऱ्या बाजूला धमकी देण्याचं धाडस का होते मग? हे जे बदनामी करणारे, धमकी देणारी माणसं सापडत नाहीत म्हणून अशा लोकांचं धाडस वाढत असावं. एखाद्या व्यक्तीवर कडक कारवाई जर झाली तर ह्या अशा धमक्या मलाच नाही तर अनेक लोकांना धमक्या येत असतात, जे व्यक्त होत असतात, जे बोलत असतात, असे ते थांबेल. पण या धमक्यानंतर खरा इतिहास सांगणं तुम्ही सोडून देणार आहात का, किंवा या धमक्यांनी घाबरून जाणार आहात का? नाही, घाबरून जाण्याचा प्रश्नच नाही आहे. मगाशीच मी सांगितलेलं आहे की मी शिवाजी महाराजांचा मावळा आहे आणि मावळे कधीच कुणाला घाबरत नाहीत. मावळे औरंगजेब सारख्या बादशाला घाबरलेले नव्हते. इथं 27 वर्ष लढले आणि इथल्या महाराष्ट्राच्या मातीत त्याला गाडलं. तर मावळ्यांचंच रक्त माझ्या अंगात आहे आणि त्यामुळे घाबरायचा काही विषयच नाही. पुन्हा या संदर्भात काही पोलीस तक्रार करणार आहात काय? वकिलांचा सल्ला किंवा इतरांचा सल्ला घेऊन काय पुढची पावलं टाकणार आहात? मी माझे सहकारी मित्र, वकील मित्र यांच्याशी पहिल्यांदा मी चर्चा करेन. तर सगळा काय विषय आहे तर बघेन आणि मग त्याच्यानंतर या विषयावर ठरवेन काय करायचं. नक्कीच इंद्रजीत सावंत यांना पुन्हा धमकी आलेली आहे. मात्र या धमक्यांनी घाबरून जाणारा मी मावळा नाही अशा पद्धतीच्या शब्दात त्यांनी या धमकी देणाऱ्याला आहे ते चांगलंच फटकारलेलं आहे. त्यामुळे एकूणच आता पुन्हा एकदा धमकी आलेली आहे. जर पहिलीच कारवाई कडक झाली असती तर धमक्या देण्याचं धाडच झालं नसतं, अशा पद्धतीचं वक्तव्य सुद्धा इंद्रजीत सावंत यांनी केलेलं आहे. त्यामुळे कोरटकर यांच्यावरती आता कडक कारवाई होणार का आणि धमकी देणाऱ्यांच्यावरती नेमकं आता काय केलं जाणार हे सुद्धा आता पाहणं महत्त्वाचं असणार. तर 48 तासांपेक्षा जास्त काळ उलटून सुद्धा प्रशांत कोरटकर पोलिसांना सापडलेला नाही. कोल्हापूर, नागपूर पोलिसांच्या शोध मोहिमेला अजूनही अपेक्षित यश आलेलं नाहीये. प्रशांत कोरटकर मध्य प्रदेशातील इंदूर किंवा बालाघाटमध्ये लपला असल्याची माहिती आहे. तर नागपूर पोलिसांचं एक पथक बालाघाट आणि कोल्हापूर पोलिसांचं एक पथक नागपूरमध्ये शोध मोहीम राबवत आहेत. प्रशांत कोरटकरला अटक न केल्यास गनिमी काब्यानं आंदोलनाचा इशारा सकल मराठा समाजानं दिलाय. चौकशी चाललेली आहे. तुम्ही फक्त तो फरार, तो इकडे गेला तिकडे गेला असं जरा दाखवायचं बंद करा. चौकशी चाललेली आहे. तुम्ही फक्त तो फरार, तो इकडे गेला तिकडे गेला असं जरा दाखवायचं बंद करा. दरम्यान प्रशांत कोरटकर संदर्भात विजय वडेट्टीवार यांनी मोठा खुलासा केला आहे. राजकीय बरदहस्त असल्यामुळे पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचू शकले नाही असं ते म्हणाले. तर IPS अधिकाऱ्यांच्या बदली करण्याचे अधिकार त्याच्याकडे असल्याची माहिती सुद्धा वडेट्टीवार यांनी दिलेली आहे. अशी माहिती आपल्याकडे असल्याचं वडेट्टीवार म्हणतायत. दरम्यान धमकी देण्या इतपत कोरटकरची हिंमत कशामुळे वाटली असा सवालही विजय वडेट्टीवार यांनी विचारलाय. महाराजांचा अवमान करतायत त्यावेळेस तुम्ही का बोलत नाही? त्या सोलापूरवर का बोलत नाही? छिन्नमवर का बोलत नाही? या कोरटकरवर का बोलत नाही? यावर का तुमचे तोंड शिवले असतात? हे महाराजांचा अवमान करणारे खुलेआम सुटावेत अशी तुमची भूमिका आहे का? म्हणून कोरटकरला सत्तेचा सपोर्ट आहे म्हणून कोरटकरवर कारवाई होत नाही. सरकारने महाराजांना आणि अशा धमकीबाजांना पाठीशी घालून स्वतःची प्रतिमा मलिन करून घेऊ नये आणि त्वरित कारवाई करावी ही आमची मागणी आहे.